मी जर तुमच्याकडे आलो तर तुमच्या ऑफिसच्या काचा तुटतील आणि ते तुम्हाला भारी पडेल. मराठी मुलांवर जर तुम्ही अशा पद्धतीने कोणी जर अन्याय केला तर तो सहन केला जाणार नाही. सर, आमची सॅलरी अडकलेली होती 2-3 महिन्याची, ती म्हणजे ते देत नव्हती. सर, तुमच्याकडे म्हणजे कोण होते ते? आमचे म्हणजे आमच्या कंपनीचे मालिक होते. नाव काय? बजाज, विष्णू बजाज म्हणून होते. ते देत नव्हते आणि त्यांच्या अंडर जे होते त्यांनी पण अडकून ठेवलेले आणि ते म्हणजे एकूण तर त्यांना यायची इच्छा नव्हती. त्यांनी त्यांचा फॉलोअप घेतला पण फॉलोअप ते काही करत नव्हते आणि उडवाडीची उत्तर देत होते. उडवाडीची उत्तर तर आम्ही तुमच्याकडे अप्रोच केला. मग तुम्ही तुमच्या थ्रू विघ्नदारा थ्रू तुम्ही आम्हाला मदत करून मग त्यांनी 1 महिना त्यांची काढून दिली सॅलरी. सगळ्यांनी करून दिलं. मग त्यांनी लगेच म्हणजे तुमच्याशी बोलून सगळं केल्यानंतर पगार मिळाला तुमचा? किती पगार मिळाला? फुल भेटला. फुल म्हणजे किती असतो? 25 काय? 25,000. मग ते सांगायचं ना किती पगार मिळाला. 25,000. तुला किती पगार मिळाला? 45,000. 45,000. 8,000. 15,000. मग अजून बाकी आहे काय? अजून बाकी 15 दिवसाचा बाकी आहे. 15 दिवसाचा बाकी आहे. पण तो देत नव्हता तुम्हाला, बरोबर की नाही? तू किती महिन्यापासून पगार बाकी होता? 3-4 महिने बाकी होते. 3-4 महिने. त्यानंतर अजून 2-3 महिने. आणि मराठी मुलं किती घेतली? सगळे मराठी. सगळे तुम्ही मराठी जात? एकच मध्ये म्हणजे साऊथ इंडियन होती. आणि तो जो मालक जो होता तो काय गुजराती मारवाडी? मारवाडी. त्याच्यामध्ये थोडा ऍटिट्यूड होता ना जास्त? खूप जास्त ऍटिट्यूड होता ना की नव्हतं? होता ना जास्त ऍटिट्यूड. आणि त्याचं कारण का देत होता तो? मराठी मुलाला पगार न देण्याचं कारण काय देत होता तो? की कंपनी लॉस मध्ये चालू होती. इथे आले होते ना. सो बेसिकली यांना मी का विचारलं, मुंबईमध्ये बऱ्याच वेळेला आपल्या मराठी मुलांना ज्यावेळी कोणत्याही कंपनीमध्ये काम करतात, मग तो सीए कडे असेल, वेगवेगळ्या फ्रँचायझी असतात त्याच्यामध्ये कामं करतात मराठी मुलं, मेहनत करतात. पण कधी कधी असं होतं की बिल्डर असतील किंवा असे प्रायव्हेट कंपनीमध्ये जे मालक गुजराती आणि मारवाडी असतात ते लोक मराठी मुलांना पगार देण्यामध्ये खूप विलंब लावतात किंवा देतच नाही. असे भरपूर विषय आहेत. आता तरी मुंबईकरांनी जागा झालं पाहिजे. यांना यांचा पगार मिळून दिलेला आहे. या सगळ्यांना यांचा पगार मिळालेला आहे. एक मुलगी पण होती याच्यामध्ये, बरोबर की नाही? एकंदरीत किती मुलांना पगार मिळाला? 5 मुलांना पगार मिळाला, जो एक 5-6 महिन्यापासून बाकी होता. सो माझी विनंती राहील, सर्व जेवढे पण हे मालक आहेत, उद्योजक आहेत किंवा छोटे मोठे बिझनेस करतात, मराठी मुलांवर जर तुम्ही अशा पद्धतीने कोणी जर अन्याय केला तर तो सहन केला जाणार नाही. पगार त्यांना मिळालाच पाहिजे. तुम्ही काम करून घेताय आणि जर तुम्हाला तर वाटत असेल की आमच्या अमुक अमुक ओळखी आहेत, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, तर त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. जर तुम्ही असा जर माज केला तर कोणी असा माज करू नका. मराठी असू दे किंवा कोणत्याही जाती धर्माचा मुलगा असू दे, असं नाहीये की मराठी मुलांनाच पगार मिळाला पाहिजे. तो मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, साऊथ इंडियन असेल, कोणी असेल, जो पण काम करेल त्याला त्याचा पगार मिळाला पाहिजे. आणि जर तुम्ही कोणी दिला नाही, तुम्ही बोलवलं, मी तुम्हाला बोलवल्यानंतर तुम्ही इथे यायला पाहिजे. तुम्ही इथे आलात तर तुमचं स्वागत आहे. मी जर तुमच्याकडे आलो तर तुमच्या ऑफिसच्या काचा तुटतील आणि ते तुम्हाला भारी पडेल. सरळ सरळ माझा इशारा आहे. मी जर आलो तर तिथे बरंच काय काय होईल. खूप तुमचं नुकसान होईल. एखादे तुम्हाला फटके पण बळतील. याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. आणि ज्यांनी काम केलं त्यांचा पगार द्यावा. हे सरळ आणि साधा आहे. धन्यवाद.